नमस्कार मंडळी, कशा आहात? थंबनेल, इमेज आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय असणार आहे या व्हिडिओचा. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी सुवंदन तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा ट्रॅव्हल व्लॉगचा व्हिडिओ नाही आहे, पण तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण आपण जर हेल्दी राहिलो तरच आपण फिरू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो आणि नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करू शकतो. तर आता विषय असा आहे की स्टार्टिंगला मी मुंबईला राहायचो. भांडुपला घर होतं माझं. ते आम्ही रेंट आऊट केलं आहे आणि मी शिफ्ट झालो बदलापूरला. तर बदलापूरला शिफ्ट झाल्यानंतर प्रॉब्लेम असा व्हायला लागला की इथलं जे पाणी आहे, पियायचं पाणी, म्हणजे इथे MIDCचं वॉटर असतं. तर ते मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये थोडं वेगळं वाटायला लागलं. म्हणजे चव थोडी वेगळी वाटायला लागली, पाणी थोडं हेवी वाटायला लागलं आणि ते जमत नव्हतं. आणि मध्ये रिसेंटली अर्णवीच्या म्हणजेच माझ्या मुलीच्या पोटामध्ये पण दुखायला लागलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं जरा पाणी वगैरे उकळून पिया वगैरे. पण जेव्हा पण पाणी आम्ही उकळत होतो तेव्हा त्याच्यावरती मिनरलचा असा थर जमा होत होता. तर जास्त रिस्क नको म्हणून आपण मागवलेला आहे वॉटर प्युरिफायर, जो तुम्ही थंबनेलमध्ये बघितला असेल. आम्ही इथे नियरेस्ट शोरूममध्ये पण गेलो इलेक्ट्रॉनिक्सच्या, म्हणजेच क्रोमा वगैरेमध्ये. पण तिकडे पण आपल्याला जी रेंज मिळाली ती खूप हेवी होती. वॉटर प्युरिफायरमध्ये पण खूप प्रकार आहेत. त्याच्यामध्ये विदाऊट स्टोरेज येतो, काही काही फक्त UV वाले वॉटर प्युरिफायर असतात, काही काही RO वाले असतात आणि भरपूर काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे व्हेरिएशन्स आहेत की फीचर्स आहेत भरपूर. पण बजेट पण तेवढंच जातं आहे. 15,000, 18,000, 20,000, 25,000. तर आपल्याला तेवढा खर्च करायचा नव्हता. आपल्याला 10,000च्या आतमध्ये वॉटर प्युरिफायर बघायचा होता. आणि माझ्या बजाज फिन्सर्वच्या म्हणजे डिजिटल कार्डला मला ऑफर पण चालू होती. तर मी विचार केला की मी ऑनलाईनच बघतो. तर मी ॲमेझॉनवरून चेक केले भरपूर प्युरिफायर. त्याच्यामध्ये मला हा आवडला, म्हणजे बजेटमध्ये वाटला हा. 8,000च्या आतमध्ये आहे. 7 लिटरची कॅपॅसिटी आहे. फिल्ट्रेशन चांगलं आहे. RO प्लस UV आहे आणि बजेट फ्रेंडली आहे. तर मला ओव्हरऑल म्हणजे बजाज फिन्सर्वचं कार्ड स्वाईप केल्यानंतर मला ओव्हरऑल हा 8,400पर्यंत गेला. 6 महिन्याचा 1,400 रुपयाचा EMI पडतो आहे मला ह्याला. आणि म्हणजे जे 0% इंटरेस्ट EMI म्हणतात ते. पण प्रोसेसिंग फीला तुमचे पैसे जातातच. आणि आता हा ॲमेझॉनला तुम्हाला जवळपास 7,800 रुपयाला आहे. जर तुम्ही कॅशमध्ये घेतलात, कॅश ऑन डिलिव्हरी किंवा डायरेक्ट पेमेंटला, तर तुम्हाला 7,800ला सध्या ॲमेझॉनला आहे हा. तर प्युरिफायर काल आलेला आहे आणि आज कदाचित इन्स्टॉलेशनला त्यांचा जो एक्झिक्युटिव्ह आहे तो इन्स्टॉलेशनला येणार आहे. आणि इन्स्टॉलेशन कसं होतं आहे, त्याच्यानंतर काय काय फीचर्स आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या मागे जो तुम्हाला बॉक्स दिसतो आहे तोच आहे वॉटर प्युरिफायर. मी तुम्हाला फक्त बॉक्स दाखवतो. मी अजून तो ओपन केला नाही आहे, कारण इन्स्टॉलेशनच्या पहिलं कधीही तुमचा प्रोडक्ट ओपन करू नका. इन्स्टॉलेशन करतानाच तो ओपन केलेला नेहमीच चांगला. तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा असा भला मोठा बॉक्स आहे आणि हे त्याचं कार्ड वगैरे आहे ॲमेझॉनचं. काहीच ओपन नाही केलं आहे आम्ही. आणि इथे याची जी ओरिजिनल प्राईज आहे ती बघा, 13,499, म्हणजे 13,500 MRP लिहिलेली आहे. आणि आपल्याला हा 8,000पर्यंत आला जर आपण प्रोसेसिंग फी वगैरे वगळली तर. आणि आता 7,800 चालू आहे. तर वॉटर प्युरिफायरचं जे नाव आहे ते प्युरिट वेव प्लस वॉल माउंटेड RO WR2792E वॉटर प्युरिफायर. 100% सेफ ड्रिंकिंग वॉटर. आणि हे सगळं आहे WQA गोल्ड सील सर्टिफाईड कॉम्पोनंट, इफिशियंट UV स्टेरिलायझेशन, मिनरल एनहान्स कार्ट्रेज. आणि हा अजून आपण ओपन नाही केला आहे, म्हणजे याची सील वगैरे कुठूनच ओपन नाही केली. जो इन्स्टॉलेशन गाय येईल तोच हे सगळं चेक करेल. कारण जर ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय डॅमेज वगैरे झालं असेल, जसं बघा इथे काहीतरी दिसतंय, तर मग ती त्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी असेल. आता हा जो प्युरिफायर आहे हा मस्त ब्लॅक कलरमध्ये आहे. सिम्पल डिझाईन आहे, लाईट वेट आहे. आणि ह्याला जे फीचर्स दिलेत ते पण मी तुम्हाला सांगतो. ते आहे प्युरिट वेव प्लस RO प्युरिफायर प्लस मिनरल प्लस UV ब्लॅक वॉटर प्युरिफायर फॉर होम, म्हणजे ब्लॅक कलर आहे. अप टू 45% वॉटर सेविंग्स आहे. सुटेबल फॉर बोरवेल, टँकर आणि म्युन्सिपल सप्लाय. वॉल माउंटेबल आहे आणि 7 लिटरची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. असं बघायला गेलं तर ह्यांची सर्व्हिस चांगली आहे. कारण आज संडे आहे. मी यांना कॉल केलेला. इन्स्टॉलेशनला कधी येते ते मला दिसत नव्हतं. तर कस्टमर केअरला फोन केला, प्रॉम्प्ट रिप्लाय होता. आज शेड्यूल केलं आहे इन्स्टॉलेशन सकाळी 11 वाजता. तर ते बोलले 24 आवर्समध्ये येईल. आज येईल किंवा मग उद्या येईल. पण सर्व्हिस चांगली वाटली स्टार्टिंगला तरी. आफ्टर सेल सर्व्हिस बघूया कशी आहे, त्याचं पण अपडेट मी नंतर तुम्हाला देईलच. प्युरिफिकेशन मेथड जे आहे ते रिव्हर्स ऑस्मोसिस अल्ट्राव्हायलेट आहे. आणि स्पेशल फीचर आहे WQA सर्टिफाईड. आता मटेरियल प्लॅस्टिकचंच आहे. कॅपॅसिटी 7 लिटरची आहे. त्याच्यानंतर मिनरल एनरिच हायड्रेशन आहे याच्यात तुम्हाला.
आणि मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला बाकी सगळे फीचर्स वाचता येतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲफिलिएट लिंक मी तुम्हाला देईल ह्या प्रॉडक्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्या ॲफिलिएट लिंकवरून जर तुम्ही हा परचेस केलात, जर तुम्ही वॉटर प्युरिफायर, एक बजेट वॉटर प्युरिफायरच्या शोधात असाल, तर तुमचं त्याच्यामध्ये काही लॉस नाही होणार. पण मला नक्कीच त्याच्यातून काही ना काही प्रॉफिट होईल, म्हणजे बेनिफिट होईल ॲमेझॉनच्या थ्रू. तर मी तुम्हाला ॲफिलिएट लिंक पण देतो आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, ती पण चेक करा. आता ह्या वॉटर प्युरिफायरमध्ये 6 स्टेजचं प्युरिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे UV पण आहे, त्यात RO पण आहे. आणि हे तुम्हाला म्हणजे बोरवेलचं वॉटर किंवा टँकरनी तुमच्या बिल्डिंगमध्ये वॉटर सप्लाय होत असेल, गढूळ पाणी येत असेल, TDS लेवल जास्त असेल, तर त्याच्यासाठी हा प्युरिफायर इफेक्टिव्ह आहे. आता ह्याचा अजून एक फीचर आहे, तो मिनरल एनरिच हायड्रेशन. तर ह्याच्यामध्ये असा एक मिनरल एन्हान्स कार्ट्रेज आहे, जो रिस्टोर करतो तुमचं एसेन्शियल कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आफ्टर प्युरिफिकेशन. ह्याच्यामध्ये तुमच्या पाण्याची टेस्ट पण चांगली होते. आणि हा आहे WQA टेस्टेड, म्हणजेच वॉटर क्वालिटी असोसिएशन टेस्टेड. हाय स्पीड प्युरिफिकेशन आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, म्हणजे केपेबल ऑफ प्युरिफाईंग अप टू 20 LPH, म्हणजे लिटर्स पर आवर. 7 लिटरची स्टोरेज कॅपॅसिटी आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. आणि लाँग लास्टिंग फिल्टर्स रेटेड अप टू 6000 लिटर्स, रेड्यूस फ्रिक्वेंट मेंटेनन्स, म्हणजे ही पण कॅपॅसिटी चांगली दिली आहे. इको फ्रेंडली वॉटर सेविंग डिझाईन आहे. आणि हो, तुम्हाला जी प्रोडक्ट वॉरंटी मिळणार आहे ती 1 वर्षाची आहे, पण ती फक्त तुम्हाला प्रोडक्टसाठी आहे. इन केस ऑफ डॅमेज ही वॉरंटी तुमची कन्सिडर नाही करणार. तर आता आपण बघूया की इन्स्टॉलेशन प्रोसेस कसं होतं आहे ते, आणि ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तर फायनली आता इन्स्टॉलेशनसाठी आलेले आहेत प्युरेटवरून, आणि आता जस्ट अनबॉक्सिंग होतो आहे आपला वॉटर प्युरिफायर. हां, याचा टॅप आहे आणि बाकी सगळे फिटिंग्स आहेत त्याच्यामध्ये. बाकी सगळे फिटिंग्स निघालेले आहेत, हे सगळे काय अटॅचमेंट्स आहेत. आणि आता हा आपला वॉटर प्युरिफायर. एकदम सिंपल डिझाईन आहे आणि स्लीक आहे, ब्लॅक कलरमध्ये. अच्छा, हे TDS हे आहे काय? TDS चेक करायचं आहे ना, तर ह्याच्यावर तुम्हाला TDS मीटर पण मिळतो. आपण बघूया आपल्या पाण्याची TDS किती आहे. तो लेफ्ट साईडचा आहे आपला MIDCचा पाईप. हां हां, म्हणजे हा लेफ्ट टॅपला जो पाणी येतं ना, ते MIDCचं आहे. राईट साईडचं बोरवेलचं आहे. हां, आता याला इन्स्टॉल करण्यासाठी मार्किंग केलं तिकडे, आता ड्रिल करतील आणि हा होईल इन्स्टॉल. आणि सगळा सेट रेडी असतो, हा फक्त इन्स्टॉलेशन करायचं असतं. तर आता प्युरिफायर इथे लागलेला आहे. मग सर्व्हिस वगैरे पण तुम्हीच देता? हो. इथे मस्तपैकी इन्स्टॉल झालं आहे बघा, कसं कॉम्पॅक्ट वाटतं आणि सुंदर दिसतोय. आणि हा आहे TDS मीटर. तर आता आपण पाण्याचं TDS पण चेक करूया. तर हे टॅप वॉटर आहे MIDCचं. चालू नाही होत आहे. तुमच्याकडे आहे का एक्स्ट्रा? अच्छा, 90 आहे TDS. आणि बोरवेलच्या पाण्याची किती असेल बघा. हे बोरवेलचं पाणी आहे 294. मग आता हा एकदा आपण ऑपरेट केला, चालू केला की मग बघूया टॅप वॉटरचा TDS किती कमी होतोय. त्याच्यानंतर लक्षात येईल. किती लगेच लगेच नाही ना, 2 दिवसानंतर कळेल ना. तरी 20-24 वर येईल. हो ना, 20च्या पुढे येईल. पाण्याची चव पण चेंज होते ना. आता हे इन्स्टॉल करताना अजून एक गोष्ट करायला लागते, ते म्हणजे मेन कनेक्शन बंद करायला लागतं बिल्डिंगचं. आता वरतून टेरेसवरून मेन कनेक्शन बंद केलं आहे सिक्युरिटीने, पाणी कमी झालं. तर मग डायरेक्ट तिथून कनेक्शन देणार ना तुम्ही मेन लाईनमधून.
हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थोडंसं पाणी येईलच वाटतं त्याच्यातून. हा कनेक्टर आहे ना, प्युरिफायरला कनेक्ट करून. तर आता आमच्या बिल्डिंगचं जे कनेक्शन आहे पाण्याचं, ह्याची स्पीड खूप आहे, म्हणजे फोर्समध्ये पाणी आहे. त्याच्यामुळे हा एक्स्ट्रा प्रेशर वाढायला लागला आहे. आता ह्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत 600 रुपये. तर हा एक्स्ट्रा लावला आहे. आता ते प्रेशर सेट करतील त्याचा, म्हणजे जेवढा फिल्टरला प्रेशर पाहिजे तेवढा प्रेशर त्याच्यामध्ये ते सेट करतील. जर तुमच्याकडे पाण्याची स्पीड कमी असेल तर ह्याची गरज नाही आहे तुम्हाला, तो डायरेक्टच अटॅच होतो. आणि तो काही काही फिल्टरला असा एक बाहेर फिल्टर येतो, ते काय असतं? ते पण फिल्टरचं असतं. तो एक्स्ट्रा येतो काय? एक्स्ट्रा येतो 1000 रुपये. तो घेऊ शकतो आपण ह्याला पण? तुम्हाला लागलं तर घेऊ. मग तो कसं ऑनलाईनच मागवायचा? मग तुमच्याकडे असतो. त्याचे किती चार्ज असतात? 1000 रुपये. ओके. त्याचा काय फायदा? त्याचा फायदा म्हणजे माती जी असते ना, हां हां. त्याच्यात न टाकता डायरेक्ट ते आपलं त्याच्यात पहिले काढून घेणार. ओके ओके. हां हे जे पाणी येतं ना, हां. ते स्टॉप झालं की समजायचं की भरलं बापरे. ओके. हे पाणी स्टॉप झालं की फिल्टर पूर्ण भरलं 7 लिटर. जसं हे पाणी बंद झालं, हां. बटन बंद करायचं. ओके. त्याच्यात जे पाणी असेल ते पूर्ण काढून फेकून द्यायचं. पहिलं पाणी जे येईल ते पूर्ण खाली करायचं. हां हां. त्याच्यानंतर परत मग खाली झाल्यानंतर परत चालू करायचं. ओके. दुसरं पाणी ते प्यायला यूज करायचं. ओके. आणि जेव्हा पण हा फुल होईल तेव्हा बटन बंद करायचं ना, करून ठेवायचं. म्हणजे 7 लिटरची कॅपॅसिटी फुल झाली की हे पाणी बंद होईल. हां. तर आता इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हा पाईप यूज करून करून थोडा सॉफ्ट होईल, आता हार्ड आहे खूप. आणि हे पाणी बंद झाल्यानंतर मेन स्विच बंद करायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 7 लिटर पाणी जमा होईल. त्याच्यानंतर हे पाणी बंद होतं आणि फर्स्ट यूजच्या पहिलं हे तुम्हाला पूर्ण टॅप वॉटर काढून टाकायचं आहे मग, आणि मग परत चालू करायचं आहे, परत भरून द्यायचं आहे. फर्स्ट यूजमध्ये तुम्ही पाणी प्यायला वापरू नका. आणि हा TDS मीटर जो बॉक्समध्ये होता तो खराब होता, तर त्यांनी मला दुसरा दिला रिप्लेस करून. तर ओव्हरऑल चांगली सर्व्हिस होती. अर्ध्या तासामध्ये इन्स्टॉलेशन झालं, बाकी काही जास्त तामझाम नाही आहे. आणि आता बघूया आफ्टर सेल सर्व्हिस कशी आहे. तर आता हे पाणी बंद झालं आहे, तर मी स्विच बंद केला आहे आणि आता हे जे फर्स्ट वॉटर आहे हे काढून टाकायचं आहे. आता चालू ठेवूया जोपर्यंत हा पूर्ण रिकामी होत नाही. तर आता ऑलमोस्ट ह्याच्यातलं पाणी संपलेलं आहे. तर आता हा टॅप मी बंद करतो आणि परत RO चालू करूया. हे बघा पाणी सुरू झालं आहे. ह्याचा फक्त एक मला डिसएडव्हान्टेज वाटतो आहे, ही मोटर आतली भरपूर आवाज करते, म्हणजे भरपूर म्हणजे नॉर्मल आवाज करते. पण ते बोलतात ना, इतना पैसे में तो इतना हीच मिलेगा. तर ठीक आहे, तेवढं ॲडजस्टेबल आहे. आणि पाणी आता सुरू झालं आहे. तर आता फिल्टर केलेलं पाणी आहे, बघूया किती फरक पडला आहे. 62 म्हणजे 97 डायरेक्ट 62 आलं आहे. अजून 2-3 दिवसाच्या यूज नंतर हा 24, 25 किंवा 28 येईल. म्हणजे इफेक्टिव्ह आहे आणि तो फरक आपल्याला जाणवलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक डिटेल व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न केला. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, युजफुल वाटला असेल. जर तुम्ही ROच्या शोधात असाल, तुमचं बजेट कमी असेल, तर नक्की हा ऑप्शन तुम्हाला आवडेल. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ॲमेझॉनची ॲफिलिएट लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तर नक्की त्या लिंकवरून ऑर्डर करा. म्हणजे मला हा व्हिडिओ बनवण्याचा बेनिफिट पण होईल आणि तुम्हाला त्याच रेटमध्ये हा प्रोडक्ट ॲमेझॉनवरून मिळेल. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ आणि ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता घेतो मी तुमचा निरोप. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.